दादांसोबत यावेळेस पूर्ण तनामनाने दादांसोबत काम करतोय। तर दादांसोबत काम का करतोय याच्या मागे मी त्यांचं काम सांगतोय। दादाच का यावेळेस आपल्याला दादांनाच का निवडायचे? मित्रांनो, आमच्या गटामध्ये दादांनी आजच्या तारखेला 20 ते 25 ते 30 कोटी रुपयाचे विकास कामांचा आज काम सुरू आहे गटामध्ये। आणि माझ्या गावामध्ये सांगतो, स्वतःच्या गावामध्ये आम्हाला त्यांनी 1 कोटी रुपयाचे सामाजिक सभागृह दिलेले आहे। त्याच्यानंतर 136 शबरी घरकुलं दिलेले आहेत। त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचे ठक्कर बापा योजनेमध्ये सार्वजनिक रस्ते दिलेले आहेत। ते रस्त्यांचे कामं सुरू आहेत, काही झालेले आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे अजून गायी दिलेल्या आहेत, अजून भांडे दिलेले आहेत। अशा विविध योजना आहेत की ते म्हणजे सांगायला टाइम पुरत नाही, इतकी योजना दादांनी आमदार नसताना आपल्याला दिलेल्या आहेत। तर मग का म्हणून ते नाही आपल्याला आमदार पाहिजे? तेच पाहिजे, कारण जे आपले समोर जे विरोधक आहेत त्यांच्याकडे जे विद्यमान आमदार आहेत ते 10 वर्षापासून आमदार आहेत। आता ते स्वतः सिटिंग आमदार आहेत आणि त्याच्या वर्षी त्यांचे वडील आमदार होते, तरी पण कामकाज तेच बघायचे। परंतु तो महाराष्ट्रामधला सर्वात निष्क्रिय आमदार असेल तर शिरीष कुमार नाईक, एकदम ज्याला काही बोलता येत नाही आणि काही तो ऐकत नाही, अंधा गुंगा आणि बहिरा आमदार असेल तर शिरीष कुमार नाईक। कारण बघा, एकदा आमदारपदी निवडल्यानंतर आमदाराचं काम काय असतं, मी तर म्हणतो त्याला आमदाराचं काय काम असतं तेच माहित नाहीये। कारण ज्या वेळेस माणूस विधानसभेमध्ये एक आमदार जातो तो आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी तो लढला पाहिजे। परंतु तो कधीही तो लढताना नाही दिसला किंवा बोलताना नाही दिसला। कधी तो एकदम यशो आरामात जगणारा आमदार असेल तर महाराष्ट्राला फक्त शिरीष कुमार नाईक। 12 वाजता उठतो, आरामाने जेवण वगैरे करतो आणि काही अडचण म्हणजे त्याला काही घेणं नाही आपल्या विधानसभा क्षेत्रातील लोकांशी। कधी एखादी अडचण घडली असेल आणि तो वेळेवर पोहोचला असेल असं कधीच घडलेलं नाही, एकही उदाहरण नाहीये 5 वर्षामध्ये। त्यामुळे असे अकार्यक्षम लोकांना यावेळेस आपल्याला डायरेक्ट घरी बसवायचंय, बिलकुल नाही चालणार यावेळेस। आणि दुसरं असं मी की शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं बोलणार आहे की बघा, मी स्वतः आता इकडून आलो, मी लोय आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत होतो। ज्या वेळेस मी लोय आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस ते 2008-9 ची गोष्ट असेल, 7-8-9 ची। त्यावेळेस दादा अक्षरशः ते पत्रांचे शेड होते, म्हणजे पत्रांची बिल्डिंग होती। आता मी तेव्हा त्या रस्त्याने आलो तर कमीत कमी 5 ते 6 बिल्डिंग 3 ते 4 मजली झालेल्या आहेत। म्हणजे एकदम जे पुणे मुंबईला जे बिल्डिंग आहेत त्या लेवलच्या बिल्डिंग आज तिथे मला दिसल्या, मला अतिशय आनंद झाला। आणि त्याचे खरे जर शिल्पकार कोणी असेल तर आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आणि आदरणीय दादा, ते सत्य आहे। आणि मित्रांनो, अजून दुसरी गोष्ट सांगतो, मी त्या लोय आश्रम शाळेचा विद्यार्थी आहे, सायन्सचा विद्यार्थी होतो। सायन्सचे विद्यार्थी त्यानं मी जेव्हा पुढील शिक्षण घेतलं, मी एक वकिलीचं शिक्षण घेतलं। त्याच्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब जेव्हा सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री होते त्यांनी एक योजना बनवली होती। ते योजना जेव्हा मी 2014-15 मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेस मी माझ्या रिझल्टमुळे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली होती, इंग्लंड या देशामध्ये। आणि तेव्हा जर मला कामी आलं तर ती आपल्या आदिवासी विकास विभागाची जी योजना होती, जी डॉक्टर साहेबांनी बनवलेली योजना होती, आणि त्या योजनामुळे मी परदेशात जाऊन मी आपल्या आदिवासी एकमेव महाराष्ट्राचा विद्यार्थी होतो की मी परदेशात जाऊन शिक्षण करू शकलो। तर असे विकासाचे विजन घेऊन आणि शिक्षणाचं असेल, आरोग्य असेल, अशा विविध क्षेत्रामधले जे काही विजन ज्यांच्याकडे आहे ते गावित परिवार, आणि तोच आपला नंदुरबार जिल्ह्याचा विकास त्यांनी केलाय। त्यांनी नंदुरबार जिल्हा बनवला। नंदुरबार जिल्ह्यातील आपले आदिवासी म्हणजे मी सुद्धा म्हणजे त्याच्यातलाच आहे की आपण सर्वांचा विकास जर कोणी करून आले असेल तर डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांनी, हे सत्य आणि ते मान्यच करावं लागेल। मित्रांनो, 1995 ची पहिल्याची दहशत असं काही आमचे ज्येष्ठ लोक सांगतात, जूता भी खडा करेंगे तो चुन के आएगा, अशी दहशत या रघुवंशी परिवाराची या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होती। परंतु जर ती दहशत कोणी मोडली असेल तर ही गावित परिवाराने, कारण सत्य बघा, आपल्याला किती अडचणी होत्या परंतु नाही, गावित साहेबांनी 1995 ला अपक्ष उभे राहिले आणि त्या दहशतीच्या विरोधात लढलेले आणि जिंकले, आणि ते दहशती मोडून काढण्याचं काम त्या डॉक्टर गावित साहेबांनी केलंय। आणि आज बघतोय आपण की काही लोक त्या डॉक्टर गावित साहेब आणि गावित परिवाराला म्हणे त्यांचं पार्सल नंदुरबारला पाठवून देऊ। अरे भैया साहेब,
अभी तो थोड़ी देर रुक जाओ, क्या पता तुम्हारा ही पार्सल मध्य प्रदेश में पहुंच। हो, हे दिवस आता बघा, जे व्यक्ती आता आपण आदिवासी लोक आता सुशिक्षित आहेत, चांगले शिक्षण घेतलेले आहेत, त्यामुळे आता आपल्याला चांगलं आणि वाईट काय समजतं, कोण आपल्याशी राजकारण करतोय, कोण आपल्या भावनेशी खेळतोय, ते आपल्याला सर्व समजतं। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला ठरवायचंय कोणाला मतदान करायचंय आणि कोणाचं पार्सल कुठे पाठवायचंय। त्यामुळे यावेळेस सर्वांनी एकमताने, एक दिलाने आणि एक इच्छाशक्तीने आदरणीय दादांना मतदान करून, ज्यांचं चिन्ह आहे ग्लास, त्या ग्लासवर प्रचंड मताने त्यांना विजयी उमेदवार करायचं आहे।